कॅरेटचा मस्त स्प्रेड आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता आम्ही निघालो आहोत परत कोकणच्या ट्रिपवर आणि आता मधात थांबलेलो आहोत थोडं काही खायला आणि परत आम्ही सुरू करणार आहोत कोकणचा प्रवास. तर कोकणच्या प्रवासामध्ये आज आम्ही कुठे कुठे जातो आणि आज आम्ही कोकणच्या प्रवासामध्ये काय काय करतो ते सगळं तुमच्याशी शेअर होणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. आम्ही आहोत ताम्हिणी घाटामध्ये आणि तुम्हाला ताम्हिणी घाटाची ग्रीनरी दाखवते. किती मस्त ना, बघा तुम्हाला दाखवते किती मस्त ठिकाणी आहे ना. खरंच निसर्ग इतकं सुंदर आहे ना. हे बघा कसली पाणी आहे ही, पाण्यासारखी पाणी दिसतं. हे बघा इथे निवांत असा रोड आहे आणि इकडे पण असा निवांत असा रोड आहे. झाले वगैरे सगळे इतके छान एन्जॉय करत करत जातात, निसर्गाचा आनंद घेत जातात. आणि खरंच निसर्ग इतकं सुंदर आहे ना की मला त्याचा आनंद प्रत्येक क्षणात असा अनुभवायला खरंच खूप आवडते आणि आम्ही खूप एन्जॉय करत हा ट्रिप करणार आहे. तर मी पण एन्जॉय करा आमच्यासोबत. कसं वाटत आहे श्याम? एकदम छान. हे बघा मी मध्ये आहे, मध्ये इतकं सुंदर वाटत आहे. खरं सांगते मी तुम्हाला, खरंच खूप छान आहे कोकण आणि खरंच खूप छान आहे ताम्हिणी घाट. मॉर्निंग 4ला उठलो आणि आम्ही चहा घेतला. चहा घेऊन आंघोळ केली आणि तसंच निघालो. तर आम्हाला 5:10 वगैरे वाजले होते खाली उतरताना. हो ना, 5:10 झाले असतील खाली उतरताना. आणि गाडीत बसलो आणि निघालो प्रवासाला. कालपासून आमच्या दोघांची पण पोट खराब आहे, त्यामुळे आम्ही कुठेच गाडी थांबवली नाही नाश्त्यासाठी. आम्ही डिसाईड केलं की फ्रूट्स खायचे. तर आम्ही फ्रूट्स वगैरे सोबत आणलेले आहे. तर ते फ्रूट्स वगैरे आम्ही खाऊ. आणि आता सहस्रांशू झोपलेला आहे, तो आता उठेल याची काही गॅरंटी नाही आहे. तो त्यामुळे आता तो डायरेक्ट कोकणला उठेल. आता आम्ही परत इथे थांबलेला आहो, दाखवते कुठे. Say you need your space, then pull me close. नवीन ब्रेकफास्टची जागा म्हणजे आमचा बोनेट. ते बोनेटवर आपण बनवणार आहोत सँडविच. दोन घेणार की एक ब्रेड? एक. मी घरून ही छोटी प्लेट पण आणली आहे, मस्त चाकू पण आणलेला आहे, ब्रेड पण आणले आहे आणि स्प्रेड पण आणलेलं आहे. सोबत ही आहे चटणी. आता हा कुकुंबर जो स्प्रेड आहे तो मी इथे ब्रेडला लावणार आहे मस्तपैकी. कॅरेट, कुकुंबर आणि कॅरेटचा मस्त स्प्रेड आहे आणि हे श्यामला खायला श्यामचा सँडविच रेडी. कसं आहे तुम्हाला बोनेटवर बनवलेलं सँडविच? छान बनलंय आणि मी पण बनवलंय माझ्यासाठी. खाऊन घेते. सहस्रांशू इकडे मागे झोपलेला आहे, तो जेव्हा उठेल त्याला बनवून देईल. आणि आता तुम्ही म्हणाल की तुम्ही स्वतः का बनवून खाताय, हॉटेल्स आहेत ना, हॉटेलमध्ये का नाही खाताय? तर का नाही खाताय श्याम आपण हॉटेलमध्ये? ॲक्च्युली माझं पोट खराब होतं, त्यामुळे हॉटेलचा मी अवॉइड करतोय. हां, हॉटेलचं कसं खूप ऑइल वगैरे मला म्हणजे आपल्याला माहीत राहत नाही आणि त्यामुळे थोडं हायजेनिक माहीत नाही राहत आपल्याला, त्यामुळे आम्ही ते अवॉइड करतोय. आणि तुम्ही म्हणाल की घरून टिफिन का नाही आणला, तर रिझन असं आहे की घरून टिफिन आणण्यासाठी काल मला पण माझं पोट इतकं दुखत होतं ना की मी म्हणजे तिखट मीठ पुरी असते ना ती सोबत आणणार होती, मग ती कॅन्सल केली. मीच रेस्ट घेतली आणि सकाळी मॉर्निंगला आम्ही निघालो. तर आता वाटेत आम्हाला मिळाले हे 2 छान मंकी आणि मंकीला आम्ही दिले बिस्किट.
मंकीला दिले बिस्किट, पण एकच मंकी वारंवार बिस्किट घेत होता आणि दुसरा मंकी बघा पाठीमागे बघून म्हणजे चुपचाप शांत बघत होता आणि तो घेतच नव्हता. आम्ही त्याच्यासाठी टाकत होतो पण तो घेतच नव्हता आणि हा समोर येऊन घेत होता. बघा त्याने आता 2 बिस्किट घेतले पण त्याला काही बिस्किट मिळतच नाहीये. आता हे 3रं बिस्किट पण त्यानेच घेतलंय. तर यामधून असं शिकायला मिळते की लाईफमध्ये आपल्याला काही अचीव करायचं असेल तर आपल्याला त्याच्यासाठी धडपड करावी लागते किंवा आपल्याला तिथे ॲक्टिव्ह राहावं लागते. आणि तो जो मंकी होता तो ॲक्टिव्ह नव्हता, तर त्यामुळे त्याला ती बिस्किट्स मिळालेच नाही. रस्त्यावर आहो आणि इथे गाडी थांबवून आता आम्ही हे जांभळं एन्जॉय करणार आहोत. तुम्ही पण या खायला. गुड मॉर्निंग ससरांशू. कुठे? तर आता आम्ही इथे थांबलेलो आहो. सहस्रांशूला खायची आहे जांभळं, त्यामुळे आता आम्ही इथे जांभूळ खाणार आहे. हो ना सहस्रांशू? हे आहे त्याचे जांभळं. घे प्लेट. अरे हो. तर हा मंडणगडकडे जाणारा हा रस्ता आहे. कशी आहेत जांभळं? आज आमचा डायनिंग टेबल आहे आणि आम्ही तिथे सहस्रांशूला बसवून आम्ही खात आहोत. तर आता हे जांभळं बघा ना, इतका मोठा साईज आहे बघा. टेस्ट पण खूप छान आहे. मी बघते खरंच आतून व्हाईट आहे पण टेस्ट आहे खरंच छान आहे. वेगळं डिफरंट केलं पाहिजे की जिथून आपल्याला हॅपीनेस मिळेल. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये छोटी छोटी हॅपीनेस असते. तसं आम्ही आज बाहेर निघून जांभळं खातोय, ते पण मंडणगडच्या रस्त्यावर. तर छान वाटत आहे. हे पण एक मेमरी आणि ही पण एक फिलिंग सोबत घेऊन जाऊया आपण. तर आता आम्ही हे सीड इथे लावायला चाललेलो आहोत झाडं लागल्याचे. हां, एक एक सीड ना ससरांशू तिथे टाक, मग ना याचे ट्रीज बनणार. हां, व्हेरी गुड व्हेरी गुड. पडून याचे रोपटे तयार होईल आणि याच्यावर मी थोडी माती पण टाकण्याचा प्रयत्न करते. मला माती मिळाली की. इथे ना सगळं बघा असं खदड खदड आहे. ही जमीन जरा खदड खदड आहे. इथे मला माती मिळाली नाही, पण मला वाटते होपसो ही असे पण लागू शकतात. ती भेटली आहे. तर आता सहस्रांशू ते कलेक्ट करून जिथे आम्ही बिया टाकलेल्या आहेत ना त्यावर टाकून देईल. हो ना सहस्रांशू? आता आपल्याला माती भेटली आहे तर आपण जातोय. हे बघा सहस्रांशूनी माती आणली आणि त्या सीड्सवर टाकतोय. ठीक आहे. हे बघा आता आता याच्यावर जेव्हा पाऊस येईल ना, ते पाणी पडेल ना, तर ते आपोआप आतमध्ये सीड चाललं जाईल आणि ट्री येईल. अरे पण ते तर नाही टाकलं, आपल्याला थोडं अजून घेऊ. हो, थोडं अजून घेऊ. तर माती टाकलेली आहे. आता तर आता आम्ही इथे दापोलीला पोहोचलेलो आहोत आणि पोचले आम्हाला लागली होती खूप जोराची भूक, कारण की आम्ही सकाळी 4 वाजतापासून काहीच खाल्लेलं नव्हतं, शिवाय सँडविच जे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तर भूक खूप लागल्यामुळे आता आम्ही इथे आमचं जेवण ऑर्डर केलं आहे. सगळ्यांनी वेगवेगळं ऑर्डर केलं. मला मसाले भात खूप आवडतो म्हणून मी ते ऑर्डर केलं. सहस्रांशूनी थाली ऑर्डर केली, मिनी थाली सहस्रांशूची, आणि श्यामनी पण एक थाली ऑर्डर केली होती. तर आम्ही आता जेवण करतो आणि मस्त पैकी इथे पण आम्ही ऑर्डर केलेलं होतं. कोथिंबीर वडी. हॅपी, तुला कोथिंबीर वडी पाहिजे होती ना हॅपी? हां, पहिले जेवण फिनिश कर मग खा. हे ठीक आहे. ओके. जेवण झालं आहे आमचं आणि आम्ही आता आमच्या मार्गावर लागलेलो आहे. मार्गावर म्हणजे आमचे जे कामं आहेत कोकणशी रिलेटेड ते सगळे कंप्लीट करायला सुरुवात केलेली आहे. आणि तुम्ही बाहेर बघू शकता किती ऊन आहे की भयानक ऊन आहे ना, खरंच खूप ऊन आहे कोकणमध्ये. आणि सहस्रांशू काहीच जेवलेला नाही, खूप काही मागवलं
आणि जेवण त्याला नव्हतंच करायचं. हो ना सरसायशी पण त्यांनी आपल्या बॉटलमध्ये पॅक करून घेतलंय, तर तो रस्त्यात जाता जाता त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो पिऊन घेईल, असं काही नाही. चला आता नेक्स्ट काम आमचं जे आहे ते कम्प्लीट करते आणि तुमच्याशी लवकरच कनेक्ट करते.